Hi friends, welcome back once again in Yadav coaching classes and I am your friend Mr. Ishwar Yadav. Today we are going to learn simple past tense and more example of simple past tense. Because it is a need of everyone. Students feel that it is difficult to learn English speaking through vocabulary focus and tense. But I think that without a vocabulary focus, tenses, grammar structure, you can't speak even a single word, a single line. So that is why it is the most important. While speaking English, you must be concentrate on listening skill, writing skill, reading skill, and speaking skill. Now let us discuss about simple past tense structure, sentences and types of sentences. Now look at the board. The first sentence here is given. You donated all your money for the social work. Now look at the first sentence. It is in assertive sentence. This sentence is assertive sentence. Here is a given subject of the sentence. Donated we to all your money, object for the social work, remaining sentence. बघा मित्रांनो, इंग्रजी भाषेचा अभ्यास करत असताना काळाचा आणि शब्दसंग्रहाचा खूप मोठा उपयोग आपल्याला होणार आहे. परंतु बरेच जे विद्यार्थी आहेत, 8वी असेल, 9वी असेल, 10वीचे असतील किंवा जे नवीन इंग्रजी शिकण्यासाठी बिगिनर असेल, त्यांना खूप अडचणी येतात. इंग्रजी बोलताना, इंग्रजी बोलत असताना काळाचा आणि शब्द संग्रहाचा कसा उपयोग करायचा, निश्चित अशा शब्दाचा उपयोग कसा करायचा, यामध्ये बऱ्याच अडचणी विद्यार्थ्यांना येतच असतात. आणि मग त्याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर व्याकरण, शब्दसंग्रह आणि त्यांची रचना म्हणजे वाक्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार, वाक्याची रचना, या सर्व गोष्टींचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ सर्वांसाठी ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे, मग ते विद्यार्थी असेल, 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असेल, त्यांना सर्वांना उपयोगी ठरणार आहे. कारण रायटिंग स्किल लिहित असताना 10वीच्या मुलांना, 8वी 9वीच्या मुलांना हे फार उपयोगी ठरणार आहे. तर आपण या ठिकाणी जे पहिलं वाक्य घेतलेलं आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. दिलेल्या वाक्यामध्ये यू हा वाक्याचा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. त्यानंतर डोनेटेड हे वर्ब सेकंड फॉर्म आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. ऑन हा डिटर्मिनर आहे. युअर पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे. मनी ऑब्जेक्ट आहे. आणि फॉर द सोशल वर्क रिमेनिंग सेंटेन्स आहे. यामध्ये फॉर हा प्रीपोजिशन आहे. द हे आर्टिकल्स आहे, डेफिनेट आर्टिकल्स आहे, निश्चित उपपद आहे, डेफिनेट आर्टिकल्स आहे. सोशल ऍडजेक्टिव्ह आहे. तर बघा मित्रांनो, ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले.
You donated all your money for the social work. तुम्ही तुमचे सर्व पैसे समाजासाठी, समाज कार्यासाठी दान केले. हे वाक्य झालं ऍसरेटिव्ह सेंटेन्स, होकारार्थी वाक्य. या वाक्याला आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. आणि अजून एक नाव आहे त्याला, अफर्मेटिव्ह सेंटेन्स पण आपण त्याला म्हणू शकतो. आता हेच वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये असलेले वाक्य आपण निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, नकारार्थी वाक्यामध्ये बनवू शकतो. त्यापूर्वी मी हे वाक्य ओळखले हे सिंपल पास्ट टेन्स आहे. का ओळखलं? कारण वाक्याची रचना सब्जेक्ट, वर्ब सेकंड फॉर्म, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स ही जी सिंपल पास्ट टेन्सची वाक्य रचना आहे ती या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मी ओळखलं की हे जे वाक्य आहे हे सिंपल पास्ट टेन्स आहे, साध्या भूतकाळात. आता आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना सब्जेक्ट नंतर आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडेल. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड हे एकमेव हेल्पिंग वर्ब जे आहे याचा उपयोग केला जातो. यू डिडंट donate first form of the verb after the using of the helping verb did into the sentence. एकदा की वाक्यामध्ये did हे हेल्पिंग वर्ब तुम्ही वापरलं त्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे वर्ब फर्स्ट फॉर्मच वापरायचा असतो. You didn't donate all your money for the social work. Full stop. तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले नाही. हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. त्यानंतर इंट्रागेटिव्ह सेंटेन्स, यस नो टाइप सेंटेन्स ज्याला आपण वर्बल सेंटेन्स पण म्हणतो. सुरुवातीला डीड हेल्पिंग वर्ब घ्या. डीड you donate all your money for the social work? Question mark at the last of the sentence. इंट्रागेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात करत असताना वाक्याच्या सुरुवातीला डीड हे जे हेल्पिंग वर्ब आहे ते आपल्याला वापरायचं आहे. डीड यू डोनेट गिवन ऑल युअर मनी फॉर द सोशल वर्क? तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले का? तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले का? हे वाक्य झालं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. यस आय डोनेटेड. हो मी दान केले. नो आय डिडंट. नाही मी दान केले नाही. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस किंवा नो मध्ये देता येतं, म्हणून हा यस नो टाइप क्वेश्चन. त्यानंतर इंट्रागेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. did you not write not after the subject? Did you not donate all your
all your money for the social work. Put the question mark at the last of the sentence. तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले नाही का? तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले नाही का? हा झाला इंट्रॅगेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य दिलेल्या वाक्यामध्ये प्रश्न आणि नकार विचारला जातो. त्यानंतर WH टाइप सेंटेन्स आपल्याला बनवायचं आहे. मित्रांनो बघा, WH टाइप सेंटेन्स बनवताना तुम्ही WH वर्ड जो आहे तो कोणताही वापरू शकता. वाय, मी WH वर्ड घेतला वाय डिड यू, हेल्पिंग वर्ड, नंतर सब्जेक्ट वाय डिड यू डोनेट ऑल your money for the social work. Put the question mark at the last of the sentence. तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी का दान केले? तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी का दान केले? Why did you donate all your money for the social work? हा झाला WH type sentence. Then we have to make exclamatory sentence. Now look at the exclamatory sentence. The last sentence, number 6. What kind you are? Exclamation mark at the last of the sentence. What kind you are? Then write the sentence. You donated all your money for the social work. Full stop at the last of the sentence. This is an explanatory sentence. What kind you are? तुम्ही काय दयाळू आहात किंवा तुम्ही किती दयाळू आहात? You donated all your money for the social work. तुम्ही तुमचे सर्व पैसे समाज कार्यासाठी दान केले. किंवा what generous you are. You donated all your money for the social work. असं पण तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवू शकता. If you like my videos, don't forget to subscribe my channel and press my bell icon and share more your friends.